जर यदा कदाचित चुकून शत्रू रायगडाच्या महादरवाज्यात आला, चुकून आला म्हणजे शक्यता कमी होती, पण चुकून जर आला आणि त्याने महादरवाजा जिंकून म्हणजे तो जवळपास घेणार आहे, तर ते वरती जे 4 टाकी आहेत त्यातले ती 4 टाकी सुरुंग लावून फोडून द्यायची. आपण महादरवाज्यातून वरती आलो असता उजवीकडे एका कड्यात 4-5 टाकी अर्धी बांधलेली आणि अर्धी खोदलेली आहेत. तर तिथं कोणाला जाता येत नाही किंवा तिथं पहारेकरी सुद्धा जाऊ शकत नाही. एवढ्या बिकट जागी ती टाकी आहेत. त्याच्यातून पाणी जरी शेंदून काढायचं म्हटलं तरी ते काढता येत नाही. मग ही टाकी कशासाठी बांधली असावीत, असा आपल्याला प्रश्न पडतो. तर याच्याबद्दल मी जरासं वाचलं तर के. घाणेकर म्हणजे त्यांनी दिलं आहे की शांताराम आवळसकर यांच्या रायगडाची जीवनकथा या पुस्तकातील संदर्भानुसार 1787 रायगडावर भयंकर पाऊस झाला आणि तेव्हा त्यातलं त्या 4 टाक्यातलं एक टाकं फुटलं आणि एवढं भयंकर पाणी आलं खाली वाहून, पावसाचं पाणी वरून त्या टाक्यांचं पाणी. तर महादरवाज्यातील मोऱ्या तुंबल्या त्या गाळाने वगैरे. तर म्हणजे पाणी जायला जागा नव्हती. जर दरवाजा उन्मळून पडतो की काय अशी तेव्हा अवस्था झाली होती. मग पाणी त्या मोऱ्यांच्या वरून जेव्हा जायला लागलं तेव्हा ते पाणी कमी झालं आणि खाली गेलं. तर या या विषयाच्या बाबतीत एक संदर्भ आठवतो. तर आपण बघूया. ते टाकं इथून दिसतंय बघा. 2 टाकी इथून दिसत आहेत. तो खाली आपल्याला दिसतोय तो महादरवाजा आणि तिथून वरती जे बांधकाम दिसतंय इथं इथं कुठे इथं ते 2 टाकी आपल्याला दिसत आहेत. तर त्या टाक्यांचं प्रयोजन काय असावं, तर एकदा शहाजीराजे जेव्हा निजामशाहीत होते तेव्हा 1624 साली अहमदनगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर येथील भातवडी इथं एक मोठी लढाई झाली होती. म्हणजे दिल्लीचे मोगल आणि आदिलशाह हे एकत्र येऊन निजामशाही विरोधात लढायला आले होते. तर तेव्हा शहाजी महाराज निजामशाहीत होते आणि भातवडी येथील नदीवर एक बंधारा होता आणि तेव्हा त्या आदिलशाही आणि मुघल सैन्याने त्या नदीत तळ ठोकला होता. त्याच्या पुढचा फेब्रुवारी काहीतरी महिना होता बहुतेक. तर तिथं तळ ठोकला होता आणि शहाजीराजांनी त्याच्यावरती एक बंधारा होता. तर त्यांनी काय कॅल्क्युलेशन केलं माहीत नाही, परंतु त्यांनी असं काहीतरी कॅल्क्युलेशन केलं की हा बंधारा जर आपण फोडला तर ते पाणी किती वेगात त्या सैन्याकडे जाईल आणि त्या सैन्याची त्रिपीट उडवून टाकेल. त्यांनी तो रात्री तो बंधारा फोडला आणि तो बंधारा फोडल्यावरती नदीला अचानक पूर आला आणि तिथं ते जे सैन्य झोपलं होतं त्यांनी तंबू ठोकलेले, गोडे बांधलेले. तर त्यांचं लागली ना त्यांची वाट. मग अशा प्रकारे ते लढाईचं पारडंच फिरलं आणि अशा प्रकारे शहाजीराजांनी म्हणजे निजामशाही त्यावेळी बुडता बुडता वाचवली. तर त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पाण्याचा जलास्तर म्हणून उपयोग केला. तर सांगायचा उद्देश एवढाच की ही गोष्ट कदाचित शहाजीराजांनी किंवा जिजाऊंनी शिवरायांना सांगितली असेल आणि शिवरायांनी रायगड बांधताना जर यदा कदाचित चुकून शत्रू रायगडाच्या महादरवाज्यात आला, चुकून आला म्हणजे शक्यता कमी होती, पण चुकून जर आला आणि त्याने महादरवाजा जिंकून म्हणजे तो जवळपास घेणार आहे, तर ते वरती जे 4 टाकी आहेत त्यातले ती 4 टाकी सुरुंग लावून फोडून द्यायची. ती सुरुंग लावून टाकी फोडली की ते टाकी त्यातलं संपूर्ण पाणी, परत झाडं झुडपं, दगडी माती, संपूर्ण राडारोडा तो सगळा खाली येणार आणि तिथून फक्त दरवाजातून बाहेर जायलाच म्हणजे पाणी दरवाजातून बाहेर यायला जागा आहे. तर ते सैन्य दरवाजाची जागा छोटी आहे, एका साईडला दरी आहे. तर ते पाणी तेवढ्या प्रेशरने जर दरवाजात आलं आणि सैन्याच्या दरवाजात असेल तर वरून ते दगडं वगैरे काय येतील, दगड-धोंडे, माती-बिती त्याच्यात पाय धसतील, परत काही निम्मे अर्धे वाहून जातील, मरतील. काही 4-2 राहिले तर ते पण त्यांची लढायची मानसिकता राहणार नाही. तर या विचारांनी शिवरायांनी त्या महादरवाजाच्या वरती उजव्या बाजूला अर्ध्या कड्यात टाक्या खोदलेल्या आहेत. तर म्हणजे किती हाय लेवलचं नियोजन महाराजांचं होतं. म्हणजे जर किती पुढचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. म्हणजे खरंच हा माणूस विचारांच्या पलीकडचा एवढा जबरदस्त माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यात हा रायगड म्हणजे
महाराजांनी पूर्ण अनुभवातून अभ्यासून बांधलेला हा एक किल्ला आहे. महाराजांनी म्हणजे इतके इनपुट्स या रायगडाला दिले असतील ना, म्हणजे त्यांचे जवळपास 1662 नंतर कधीतरी रायगड बांधायला चालू केलं. 1646 ते 1662 म्हणजे 16-17 वर्षाचे इनपुट्स त्यांनी अनुभवातून रायगडाला दिल्याने तसा तसा रायगड हिरोजी इंदलकरांनी साकारला. त्या वास्तू साकारल्या. जिथं जिथं गरज होती तिथं तिथं युक्ती किंवा काही प्रयोजनं करून ठेवली, म्हणजे खरंच अद्भुत आहे. आपण 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ बघितला असेल, की या म्हणजे रायगडावर भयानक पाऊस झाला होता आणि महादरवाज्यातून खूप पाणी वाहत होतं आणि ते दरवाजात जे काही लोकं रायगडावर निघाले होते, आय थिंक जुलै 2023चा काहीतरी व्हिडिओ होता. 2023 का 24चा माहीत नाही, 24चा असेल. तर भयंकर पाणी त्या महादरवाज्यातील पायऱ्यांवरून वाहत होतं आणि तिथे थांबलेल्या लोकांची बेकार अवस्था झाली होती. त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं होतं. तर यावरून आपल्याला अंदाज येतो, आत्ता जर पावसाने एवढं पाणी वाहते, तर त्या काळात पाऊस किती होता आणि पावसात जर ती टाकी फोडली, तर त्यावेळी शत्रूची अवस्था काय झाली असती? हा एकदा विचार करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटू नवीन माहितीसह उद्या.